आपण आणि आपले पालक यांच्यामधली जी जनरेशन गॅप आहे ती एक्स होती, पण ही पिढी आणि आम्ही पालक यांच्यामधली 40x आहे की जास्ती ती जनरेशन गॅप मोठी झाली आहे. आणि त्यामुळे असं होतंय की आम्ही आमच्या पालकांना घाबरायचो की जरी बंड करावंसं वाटलं तरी खूप विचार केला जायचा की खरंच करू ना, आणि तेवढा सपोर्ट असल्याशिवाय ते केलं जायचं नाही. पण ह्या पिढीमध्ये तशी पालकांची भीती वाटत नाही, त्यामुळे बंड खूप पटकन केलं जातं. जेनझीचे जे पेरेंट्स आहेत ते सुद्धा खूप बिझी होते, त्यामुळे मुलांच्या बाबतीत त्यांचाही पेशन्स कमी झालेला होता. त्यामुळे मुलांना सगळं हवं ते पटकन द्या, पण मला त्रास देऊ नका, रडू नका, असं थोडंसं पेरेंटिंग तिथे घडत होतं. हा जो वयोगट आहे पौगंडावस्थेचा, त्याला असं म्हटलं जातं की ह्या वयामध्ये आयडेंटिटी क्रायसिस असतो. आणि तो सगळ्याच अगदी बेसिकपासूनच आहे की मी लहान आहे का मी मोठा आहे. कारण कधी कधी लहान मुलासारखं वागलं तर आई बाबा म्हणतात, अरे तू मोठा झालायस, तू काय लहान मुलासारखं वागतो. एक गोष्ट त्यांना आवडत नाही की कोणालाही जज केलेलं आवडत नाही, आणि ह्या पिढीतनं हे आहे, हा एक खूप चांगला गुण आहे. नमस्कार, मी विनायक पाचलक आणि थिंक बँक व चितळे मिनी बाकरवाडी प्रस्तुत मिनी मंचच्या अजून एका भागात तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आपण या सिरीजमध्ये ॲक्शनेबल गोष्टींविषयी बोलतो आणि लेटेस्ट हॅपनिंग विषयी बोलतो. आणि गेल्या काही दिवसात पुन्हा एकदा सर्वाधिक चर्चेत आलेला मुद्दा आहे तो म्हणजे जेनझी. नेपाळमध्ये जे काही बंड झालं ते जेनझीनं केलं असं म्हणतात आणि ते दिसतंच आहे. पण याच्या अलीकडं पलीकडं जेनझी विरुद्ध मिलेनियल, जेनझीचं वर्क कल्चर, त्यांच्या असलेल्या कुणाला कमी वाटणाऱ्या इथिकल बाबी, या सगळ्याविषयी चर्चा होत असते. कधी ती कुजबूज म्हणून होते, कधी ती सोशल मीडियावर होते, नेपाळनंतर ती प्रत्यक्ष होतीये. या निमित्तानंच हे समजून घ्यायचं आहे की जेनझी असं का वागतीये, ते योग्य आहे का अयोग्य आहे, मिलेनियल्सना माझ्यासारख्या किंवा बूमर्सना जेनझी बद्दल नक्की काय प्रॉब्लेम आहे. आणि हे सगळं समजून घेण्यासाठी माझ्याबरोबर पुन्हा एकदा आहेत सायकोलॉजिस्ट आणि मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्राच्या संचालिका मुक्ता पुणतांबेकर मॅडम. मॅडम, स्वागत आहे पुन्हा एकदा थिंक बँक वरती. आपण आधी मॅडमशी बोललो होतो नव्या पिढीतल्या व्यसनांबद्दल, इतर गोष्टींबद्दल. तोही एपिसोड तुम्हाला बघायचा असेल तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये देतोय. पण आजचा विषय हा जेनझी आहे. पहिला प्रश्न हाच की तुम्ही सुद्धा खूप जेनझींशी संपर्कात येता. मला खरं तर माहित नव्हतं, आता बोलताना कळालं की ते संख्या खूप जास्त आहे. असे का वागतात जेनझी? ते चांगलं आहे, वाईट आहे? तुमचं ऑब्झर्वेशन काय? तुम्ही म्हणालात तसं मी सततच जेनझींच्या संपर्कात असते, कारण एक तर माझी दोन्ही मुलं त्याच वयातली आहेत. हो. आमच्याकडे मुक्तांगणमध्ये काम करणारे सुद्धा खूप आता त्या वयोगटातले लोक वाढतायत. आणि अजून एक महत्वाचं म्हणजे त्या वयोगटामध्ये व्यसनाधीनतेचं प्रमाण आता वाढायला लागलेलं आहे. बरं. त्यामुळे आमच्याकडे मुक्तांगणमध्ये येणारे साधारण 30% आमचे जे रुग्ण असतात ते 25च्या खालचे असतात. बापरे. त्यामुळे मला घरी बाहेर सतत जेनझींचा संपर्क असतो. हो. आणि त्यांना समजून घ्यायचा त्यामुळे प्रयत्न आमच्याकडनं केला जातो. आपल्या जे वाढीचे वेगवेगळे टप्पे असतात तर डेव्हलपमेंटल सायकोलॉजीमध्ये त्याचा अभ्यास केला जातो. हो. आणि असं दिसून येतं की हे जे वय आहे ज्याला ॲडोलसन्स किंवा पौगंडावस्था म्हणतात, हो. त्याच्यामध्ये सर्वात जास्ती मोठं एक ट्रान्झिशन होतं. आपल्या सर्वांनाच कल्पना आहे की त्यावेळेला हार्मोन्समध्ये बदल होतात. हो. की पुरुषांमध्ये समजा मिसरूड यायला लागते, आवाज फाटायला लागतो, मुलींमध्ये आकार शरीराचा बदलायला लागतो, पिरियड सुरू होतो. हे बदल आपल्याला माहितीच असतात की जे हार्मोनल चेंजेसमुळे होत असतात. पण महत्वाचा एक बदल असा होत असतो की ॲडोलसन्स एज ग्रुपमध्ये आपल्या ब्रेनमध्ये सुद्धा खूप काही बदल होत असतात. बरं. एक म्हणजे सिनॅप्सचं प्रूनिंग होतं. बरं. आणि दुसरा महत्वाचा बदल होतो की जे मायलिनचं आवरण असतं ते वाढायला लागतं. आपली जी मज्जासंस्था असते ती न्यूरॉन्सनी बनलेली असते. आणि प्रत्येक 2 न्यूरॉनच्या मध्ये त्यांना जे कनेक्ट करायला गोष्ट असते त्याला सिनॅप्स म्हटलं जातं. ह्या वयोगटामध्ये जेव्हा मुलं जातात तेव्हा या सिनॅप्सचं चक्क प्रूनिंग होतं, छाटणी होते की जे वापरले न जाणारे सिनॅप्स आहेत ते नष्ट केले जातात, काढून टाकले जातात, आणि जे नवीन आहेत सिनॅप्स ते निर्माण होतात. त्यामुळे ह्या वयामध्ये एकदम जुने इंटरेस्ट जातात, नवीन इंटरेस्ट निर्माण होतात, विचार बदलायला लागतात, वागणं, भावना बदलायला लागते. ती सगळी या सिनॅप्सच्या प्रूनिंगमुळे होते.
खूप वेळा पालक म्हणतात, की 10वी पर्यंत तो असा नव्हता. एकदम त्याला घरामध्ये आवडायचं. असे त्याचे इंटरेस्ट होते. खूप पुस्तकं वाचायचा आणि कॉलेजमध्ये गेल्यावर त्याला काय झालं माहिती नाही. तर ते बहुधा याच्यामुळे होत असतं. ओके. आणि दुसरा हा महत्वाचा बदल होतो, की आपल्या सर्व नर्व्हजवरती जे आवरण असतं, ज्याला मायलिन म्हटलं जातं, तर हे मायलिनचं कोटिंग वाढायला लागतं आणि त्याच्यामुळे सुद्धा खूप बदल होतात. कारण त्याच्यामुळे आपल्या सगळ्या रिॲक्शन्स आहेत त्या फास्ट व्हायला लागतात. अच्छा. ब्रेनमधल्या 2 न्यूरॉन्स मधलं कनेक्शन एकदम फास्ट होतं, कम्युनिकेशन फास्ट होतं. म्हणून आपल्याला मुलांमध्ये सुद्धा तशा प्रकारचा बदल दिसायला लागतो. की पटकन काहीतरी निर्णय घ्यायचा, इम्पल्सिव्हिटी, पटकन काहीतरी बोलायचं, त्यांना सगळं झटकीपट हवं असतं, ते त्याच्यामुळे दिसून येतं. बरं. म्हणून आपण फक्त हार्मोनल बदल लक्षात नाही घ्यायचा आहे, तर ब्रेनमध्ये होणारे एवढे मोठे जे बदल आहेत, ते सुद्धा आपण या मुलांशी डील करताना विचारात घेणं खूप महत्वाचं आहे. मग हे बदल प्रत्येक पिढीत झाले असतील, तुमच्या झाले असतील, माझ्या झाले असतील, आपल्या त्या वयोगटात. आत्ता जेनझीत हे जे बदल होतात, त्याची मग एवढी चर्चा, एवढी गवगवा का होतोय? हे बदल प्रत्येकच पिढीत होतात. कारण प्रत्येक वेळेला आपण त्या डेव्हलपमेंटल स्टेजला जातो. आपण जेव्हा ॲडोलसंट्स होतो, तेव्हा हे बदल आपल्या मेंदूमध्ये होतात, आपले हार्मोनल चेंजेस होतात. पण काही आता फरक आहे, की जेन आणि आपल्या वेगवेगळ्या ज्या पिढ्या आहेत, त्याच्यात काही फरक आहे. एक म्हणजे समजा आमच्या पिढीचा विचार केला, तर आम्ही आमच्या पालकांना घाबरायचो, की जरी बंड करावंसं वाटलं, तरी खूप विचार केला जायचा, की खरंच करू ना आणि तेवढा सपोर्ट असल्याशिवाय ते केलं जायचं नाही. पण ह्या पिढीमध्ये तशी पालकांची भीती वाटत नाही. बरं. त्यामुळे बंड खूप पटकन केलं जातं आणि प्रत्येकच गोष्टीसाठी बंड केलं जातं. ओके. परत एक्सपोजर खूप आहे सोशल मीडिया आणि इंटरनेट ह्या सगळ्या गोष्टींमुळे. त्यामुळे आमच्या पिढीला खूप थोड्याशा गोष्टी माहिती होत्या, की काय करायचं तर अभ्यासाच्या पुस्तकामध्ये गोष्टीचं पुस्तक वाचायचं किंवा केसांना तेल लावणं बंद करायचं. इतक्या छोट्या-छोट्या लेव्हलला त्या केल्या जायच्या आणि घाबरत केल्या जायच्या. पण आता मात्र खूप जास्ती मोठ्या प्रमाणात हे सगळं केलं जातंय आणि म्हणून आता ती चर्चा जास्ती होतीये. या सगळ्यामध्ये सोशल मीडियाचा इम्पॅक्ट किती आहे? विशेषतः इन्स्टंट ग्रॅटिफिकेशन जेनझीला लागतं अशी टीका त्यांच्या पाठीमागच्या प्रत्येक पिढ्या करतात. मग कॉन्सन्ट्रेशन कमी झालंय, रीलमुळं दर 1 मिनिटाला नवीनच काहीतरी करायची सवय लागली. हे सगळं तुम्हाला कसं दिसतं? मी मगाशी जे म्हटलं, की मेंदूमध्ये खूप काही बदल पौगंडावस्थेमध्ये होत असतात. त्याच्यामध्ये आपल्या मेंदूमध्ये जी लिंबिक सिस्टीम असते, की जी आपल्या भावनांचं नियंत्रण करण्यामध्ये काम करते. त्याच्यामध्ये बदल होत असतात. ती पुरेशी डेव्हलप झालेली नसते. तसंच आपली जी प्रीफ्रंटल कॉर्टेक्स आहे, ती पण डेव्हलप होत असते, की जी डिसिजन मेकिंगमध्ये, जजमेंट आणि या सगळ्या गोष्टीमध्ये काम करते. तर त्याच्यामुळे मग इमोशनल डेव्हलपमेंट सुद्धा अजून म्हणावी तितकी झालेली नसते. बरं. आणि आपण जो शब्द वापरतो आजकाल, की भावनिक बुद्धिमत्ता, इमोशनल इंटेलिजन्स, तर याच्यामधलं वेगवेगळं आहेच, की एक तर स्वतःच्या भावना समजून घेणं, त्या चांगल्या प्रकारे व्यक्त करणं, समोरचा जो माणूस आहे किंवा इतर लोकं आहेत, त्यांच्या भावना समजून घेणं. जसं ह्या गोष्टी येतात, त्याचबरोबर आनंद मिळवण्यासाठी कष्ट करायला लागू शकतात किंवा लगेच झटकीपट आनंद नाही मिळत. हे सुद्धा या इमोशनल इंटेलिजन्समध्ये येतं. पण त्यांचा तो डेव्हलप होत असल्यामुळे त्यांना असं वाटतं, की पटकन मला आनंद मिळायला हवा. त्यामुळे आपण बघतो ना, की अभ्यास करायच्या ऐवजी मग पिक्चरलाच गेलेत किंवा घरी आपलं भाजी-पोळीचं साधं जेवण आहे, ते नकोय. मग काहीतरी ऑर्डरच करायचं. मग त्याच्यावरनं पेरेंट्सशी वाद होतात. तर हे सगळं कसं आहे, की थोडंसं त्यांच्या पॅरेंटिंगमध्ये सुद्धा हे घडलेलं आहे. ते जेव्हा छोटी बाळं होती आणि ते रडायचे, तेव्हा पेरेंट्स लगेच त्यांना जे हवं ते देत गेले. आणि मग ही इन्स्टंट ग्रॅटिफिकेशनची पुढे सवयच लागत गेली. तेव्हाच खरं तर पेरेंट्सनी त्यांना सांगायला हवं होतं किंवा ते जरी रडले तरी थोडंसं रडू द्यायला हवं होतं. पण जेन जे पेरेंट्स आहेत, ते सुद्धा खूप बिझी होते. त्यामुळे मुलांच्या बाबतीत त्यांचाही पेशन्स कमी झालेला होता. त्यामुळे मुलांना सगळं हवं ते पटकन द्या, पण मला त्रास देऊ नका, रडू नका, असं थोडंसं पेरेंटिंग तिथे घडत होतं. आणि त्यामुळे आपल्याला आता ते दिसून येतंय. त्याच्यात असं पण काही आहे का, की पाठीमागच्या सगळ्या पिढ्यांनी प्रोग्रेसिव्ह ग्रोथ बघितली. कोणी लोअर मिडल क्लासमधून मिडल क्लासला गेलं.
कोणी मिडल क्लासमधून अप्पर मिडल क्लासला गेलं, साधारण 2000 पर्यंत लिबरलायझेशनचा फायदा लोकांना मिळाला. पण आत्ताची जी पिढी 20-25 आहे, टीनेजमध्ये आहे, त्यांनी सगळं डेव्हलप्डच बघितलंय. म्हणजे ज्याला आपण म्हणतो की अबंडन्समध्येच ती आहे. तसं असल्यामुळं कष्ट करून हे सगळं मिळतं किंवा या सगळ्याची काहीतरी कॉस्ट आहे, हे समजायला मग जेनझीला थोडंसं अवघड जातं का? आणि हा मुळात बदललेल्या इकॉनॉमीचा परिणाम आहे. हे तर आहेच. आणि कारण त्यांना हे माहिती नाहीये ना, की साध्या-साध्या गोष्टी, की पूर्वी आमच्या जी आधीची पिढी होती, हं, त्यांच्या बाबतीत असं होतं, की एकदा नोकरी लागली, हं, की रिटायरमेंटपर्यंत ते तिथेच राहायचे. हं. मग हळू तो बदल होत गेला, की थोडे जास्ती पगाराची नोकरी हो. घ्यायची. मग पूर्वी कसं होतं, की आपल्याच शहरात राहायचं, आपल्याच गावात राहायचं, आपल्या कुटुंबात राहायचं. मग तो बदल होत गेला, की घरातनं बाहेर पडणं म्हणजे प्रगती. हं, तर त्यामुळे हे त्यांना ते जेव्हा जन्माला आले, तेव्हा इंटरनेट ऑलरेडी आलं होतं, गॅजेट्स आली होती. हं, माझ्या मुलांना जेव्हा मी सांगते, की आमच्या घरी फोन पण नव्हता मी लहान असताना, हं, तेव्हा त्यांना आश्चर्य वाटतं. हं, मी जेव्हा सांगते, की मोबाईल फोन आमच्याकडे नसायचे, हे सगळं नव्हतं, तेव्हा ते म्हणायचे, की "मग तुम्ही करायचात काय? तुमची एंटरटेनमेंट काय होती?" हं, हे त्यांना खूप आश्चर्य वाटतं. हं, त्यामुळे त्यांच्यासाठी हे सगळं खूप नॅचरल आहे आणि म्हणून पण कदाचित त्यांची जी मानसिकता आहे, हं, ती त्याप्रमाणे घडत गेली. हं. हे जे सतत बदलणं आहे, म्हणजे नॉन कमिटल, आज एक ट्रेंड आहे. ऑप्शन्स खूप असल्यामुळे उद्या एक ट्रेंड आहे. आज matcha आहे, उद्या दुसरं काहीतरी असेल. आज के-पॉप आहे, उद्या दुसरं काहीतरी असेल. हे तुम्हाला कसं दिसतं? हे योग्य आहे का तर नंतर, पण हे दिसतं का असा ट्रेंड म्हणून की नॉन कमिटल राहणं? हां, हे तर अगदी खूपच दिसतं, की हं, जो जो काही ट्रेंड आला, त्याला लगेच त्याच्या आहारी जायचं. हं, आपण केलं नाही तर फोमो वगैरे त्यांचे हं, जे शब्द असतात, तसं त्यांना वाटतं. हं, आपण पौगंडावस्थेतल्या मानसिकतेचा जर का विचार केला, तर तिथे असं असतं, की त्यांची जी सेल्फ कन्सेप्ट असते, ती डेव्हलप होत असते. हं, तर त्याच्यामुळे मग माझे जे मित्र करतायत, ते बरोबर. मी हं, तसं केलं नाही, तर मी काहीतरी वेगळं आहे हं, आणि वेगळं म्हणजे कमी, इन्फिरियर अशी कुठेतरी असते आणि ती प्रत्येकच पिढीत होती. म्हणून आपल्या सगळ्यांनाच बघा, की असे एक रोल मॉडेल्स असतात, विशेषतः हो, आपले मित्र-मैत्रिणी आणि मग त्यांचं अनुकरण करण्याची एक प्रवृत्ती हं, ह्या वयोगटामध्ये असते. हं, म्हणजेच वाहवत जाण्याची. हं, आणि मग कदाचित आमच्या पिढीच्या वेळेला कसं होतं, की ते मित्र कमी होते ना आणि हं, मग त्यांचं तेवढ्यांचंच अनुकरण आम्ही करत होतो. हं, पण आता मित्र फक्त प्रत्यक्ष मित्र नाहीयेत. आता हं, व्हर्चुअल पण मित्र आहेत, अनोळखी हं, जगभर पसरलेले सुद्धा मित्र आहेत. आणि मग ह्या एकाच मित्राचं नाही, तर ह्याचं पण करू, ह्याचं पण करू, असं ते होत जातं. हं, आणखीन एक महत्वाची गोष्ट, ह्या जे वयोगट आहे, रिस्क टेकिंग ही हं. पण गोष्ट त्यांना खूप हवी-हवीशी वाटते. बरं, आपल्याला एखाद्या गोष्टीचं रिवॉर्ड मिळालं, की मेंदूमध्ये जे बदल होतात, तसेच त्यांना रिस्क टेकिंगमुळे होत असतात. बरं. म्हणून खूप जास्ती रिस्क घेतली जाते. ओके. आणि म्हणून एखादी हा ट्रेंड आलाय ना, तर तो करा. मग तो रिस्की असतो बरेचदा आपण हं, वाचत असतो त्याच्याविषयी. हं, त्यामुळे मग एखादा रिस्की काहीतरी गोष्ट आहे, ती करायची, त्याच्यामध्ये वाहवत जायचं. मग त्याचे परिणाम आणि मग कधी-कधी बंड जे करायचं असतं, हं. माझ्या पेरेंट्सना हे आवडत नाही किंवा मोठ्या माणसांना आवडत नाही, तर मी मुद्दामून करणार. असं हं. सुद्धा त्यांना वाटत असतं. तर अशा खूप काही गोष्टी याबद्दल सांगता येतील. तुमच्याकडं डिजिटल ॲडिक्शनचं प्रमाण कितपत आहे, जी लोकं अप्रोच होतात? आणि मग प्रत्यक्षातला सेल्फ म्हणजे रिअल खऱ्या आयुष्यातला मी आणि माझी डिजिटल इमेज याच्यामध्ये जी गॅप आहे, म्हणजे आत्ता एक ट्रेंड सर्वाधिक चालू आहे, तो म्हणजे जेमिनीवर तुमचे फोटो द्यायचे आणि त्यांना छान साडीतलं किंवा छान अ, कुर्त्यातलं दाखवून ते जणू काही खरेच आहेत, असे स्टेटसला लावले जात आहेत. आणि मग ते कळत नाहीत, मग त्यातनं तुमची सेल्फ ग्लोरिफिकेशन होती वगैरे, वगैरे. हे काय-काय दिसतं. हा जो वयोगट आहे पौगंडावस्थेचा, हं, त्याला असं म्हटलं जातं, की ह्या वयामध्ये आयडेंटिटी क्रायसिस असतो हं, आणि तो सगळ्याच अगदी बेसिक पासूनच आहे, की हं, मी लहान आहे का मी मोठा आहे? कारण कधी-कधी लहान मुलासारखं वागलं, तर आई-बाबा म्हणतात, "अरे, तू मोठा झालायस, तू काय लहान मुलासारखं वागतो?" हं, मोठ्या मुलांसारखं बोलायला गेलं, तर "हे काय असं करतोयस तू?" हं, म्हणजे असं कसंही ते वागले, हं, तरी "तू लहान आहेस, तू मोठा आहेस," असं म्हटलं जातं. त्यामुळे त्यांना प्रश्न पडतो, की मी नेमका काय आहे? मी लहान आहे का मोठा आहे? हं, आणि मग आता एक्सपोजरमुळे अजून आयडेंटिटी क्रायसिस वेगवेगळे व्हायला लागले. मग ते स्वतःच्या सेक्शुअलिटीबद्दल असतील, हं, स्वतःच्या जेंडरबद्दल असतील हं, आणि मग इतर सुद्धा, की माझं करियर
मला काय आवडतं, तर असा भरपूर आयडेंटिटी क्रायसिस त्या वयोगटामध्ये झालेला असतो. आणि त्यामुळे काय होतं, की न्यूनगंडाची भावना सुद्धा निर्माण होऊ शकते, हो. की माझ्या जे शारीरिक बदल आता चाललेले आहेत, ते बरोबर आहेत ना, बाकीच्यांसारखेच आहेत ना, मी चांगला दिसतोय किंवा दिसतीये ना, हे एक वाढायला लागतं. आणि मग आता सोय काय आहे, की तुम्ही एडिट करू शकता तुमचे फोटो वगैरे. सुरुवातीला लहान असताना काय असतं, की मित्रांचे, मैत्रिणींचे फोटो बघतात आणि असं वाटतं, की अरे, हे सगळे किती सुंदर आहेत आणि मी नाहीये सुंदर. आणि आपल्याकडे खास करून गोरं म्हणजे सुंदर, बारीक म्हणजे सुंदर, हे जे कन्सेप्ट त्यांच्या डोक्यामध्ये बसलेले असतात. आणि कित्येक वेळा तर मी ऐकते, म्हणजे आता मी मध्यंतरी असं ऐकत होते, की एक जण सांगत होती, एक मुलगी, की मला खूप वाईट वाटतं, कारण माझ्या सगळ्या मैत्रिणी किती सुंदर आहेत, किती छान-छान फोटो ते टाकतात आणि मी छान दिसत नाही. बरं. कोणीतरी असं सांगितलं, की मी एकदा अभ्यास करत होते आणि मी सहज बघितलं सोशल मीडिया, तर माझे खूप ओळखीचे लोकं समुद्रकिनारी मज्जा करत होते. मग मला वाटलं, मी इथे काय, माझं लाईफ कसं सडतंय आता ते लाईफ माझं आणि त्यांचं लाईफ किती चांगलं आहे. तर ही खूप मोठी तुलना मनामध्ये होत असते आणि त्याच्यामुळे मग न्यूनगंडाची भावना वाढते. माझं आयुष्य काहीतरी वाईट आहे, त्यांचं चांगलं आहे, हे सगळे विचार मनात वाढायला लागतात. तर इथे खरं तर पालकांनी ना संवाद खूप साधला पाहिजे आणि मुलांनी पण हे समजून घेतलं पाहिजे, की ते डिजिटल जे दिसतंय तुम्हाला, ती वस्तुस्थिती नाहीये, ती रिॲलिटी नाहीये. तर म्हणजे अशा प्रकारे आपण सगळेच जण सुंदर असतो आणि गोरं आणि बारीक म्हणजेच सुंदर नाही आणि म्हणून आपण आपल्या कोशामध्ये जाऊन लोकांना अव्हॉइड करायला पाहिजे, हे बरोबर नाही. किंवा मग वेगळीच आयडेंटिटी निर्माण करून सोशल मीडियावरती ते जातात. त्याचाही त्यांना स्वतःला त्रास होत असतो. तर असे बरेच प्रश्न दिसतात. एक असं झालंय का, की हे होतंच आणि जेन झीचा बाऊ बाकी सगळ्यांनी खूप केलाय, कारण त्यांना जेन झीला हँडल करता येत नाही, असं झालंय? प्रत्येकच पिढी दुसऱ्या पिढीशी बोलत असते, की आमच्या वेळेला असं नव्हतं. आणि प्रत्येकच जनरेशन गॅप आपण प्रत्येक पिढीमध्ये आत्तापर्यंत तरी बघत आलेलो आहे. फक्त आमचे जे मुक्तांगणचे जे ट्रस्टी आहेत डॉक्टर आनंद नाडकर्णी, हो. ते नेहमी असं म्हणतात, की समजा आपण आणि आपले पालक यांच्यामधली जी जनरेशन गॅप आहे, ती एक्स होती. पण ही पिढी आणि आम्ही पालक यांच्यामधली 40x आहे. बापरे! इतकी जास्ती ती जनरेशन गॅप मोठी झालीये आणि त्यामुळे असं होतंय. पण मग पुढचा स्वाभाविक प्रश्न हा येतो, की पालकांनी या जेन झीला कसं समजून घ्यावं आणि त्यांना कसं इव्हॉल्व करावं? एकतर पालकांनी ना हे एक्सेप्ट करावं, की खूप हे मजा आहे. ही जी फेज आहे ती काही कायमची चालणारी नाहीये. त्याच्यातला आनंद घ्यायला पाहिजे. हे मुद्दामून करत नाहीयेत. तर त्यांच्यामध्ये होणाऱ्या बदलांमुळे असं त्यांच्याकडनं घडतंय. माझ्या एका मैत्रिणीने ते खूप छान सांगितलं होतं. तिच्या पौगंडावस्थेतल्या मुलीशी रोज हिचे काहीतरी वेगवेगळ्या विषयांवरती वाद व्हायचे. बरं. मग तिने एकदा विचार केला आणि समोरासमोर बसून तिला सांगितलं, की "हे बघ, की तू आता टीनेजर आहेस. तुझ्यात खूप हार्मोनल चेंजेस होतायत, म्हणून तुझी चिडचिड आणि हे सगळं होतंय. मी आता मेनोपॉजमधनं चाललीये. त्यामुळे माझ्यातही खूप हार्मोनल चेंजेस होतायत, म्हणून माझी चिडचिड होतीये. तर आपण दोघी ना एकमेकींना समजून घेऊया. जे काय आहे ते शांतपणे एकमेकींना सांगू. जरी पटलं नाही तरी शांतपणे चर्चा करू." ती इतकं मोकळेपणाने बोलली, की त्या मुलीला सुद्धा ते पटलं आणि दोघींमध्ये छान आता कम्युनिकेशन आम्हाला दिसतंय. तर ह्या पद्धतीने पालक संवाद साधू शकतात. काही गोष्टींना पालकांनी लक्षात घ्यायला पाहिजे, की त्या जनरेशनला, त्या वयोगटाला त्यांची स्पेस हवी असते. त्याच्यावर आपण आक्रमण करणं बरोबर नाहीये. एक उदाहरण असं मी ऐकलं होतं, की मुलगा त्याच्या खोलीत बसला होता दार बंद करून, जे सगळेच जेन झी बसतात त्याच्याप्रमाणे. तर वडील नॉक न करता आत गेले. तो खूप चिडला, की "तुम्ही दार न वाजवता का माझ्या खोलीत आलात?" तर ते वडील चिडले, की "व्हॉट डू यू मीन माझी खोली? हे घर माझं आहे. इथे तू असं म्हणूच शकत नाहीस, की माझी खोली वगैरे." तर तो मुलगा इतका चिडला, की तो निघून गेला घरातनं आणि 2 दिवसांनी तो त्यांना सापडला. तर थोडी त्यांना स्पेस द्या. अजून एक महत्वाचा विषय येतो, की नातेवाईकांकडे जाणं. मुलांना असं वाटतं, की नातेवाईक आम्हाला खूप जज करतात. आम्ही जाड असलो तर म्हणतात, "किती वजन वाढलंय?" आम्ही बारीक असलं तर म्हणतात, "डिसअपिअर व्हायचंय का तुला?"
तर मुलांना काही हे आवडत नाही हम्म. किंवा त्यांना मग पाया पडणे आणि या सगळ्या गोष्टी किंवा किती मोठी झाली तर ठीक आहे 1-2 वर्ष अशी जातात की मुलांना नसतं नातेवाईकांना वगैरे भेटायचं हम्म. तर सांभाळून घ्या नका त्यांना जाऊ देऊ तर असं त्यांना जे आवडत नाही ते आपण बघितलं ना तर आपला संवाद चांगला होतो हम्म. एक गोष्ट त्यांना आवडत नाही की कोणालाही जज केलेलं आवडत नाही हम्म. आणि ह्या पिढीतनं हे आहे हा एक खूप चांगला गुण आहे हम्म. मध्यंतरी असं झालं की मी असं चुकून बोलता बोलता कोणाच्या तरी बाबतीत म्हटलं की ती थोडी जाड झाली आहे सध्या तर माझी मुलगी एकदम चिडली ती म्हणाली असं बॉडी शेमिंग करणं बरोबर नाहीये कोणाला तर ह्या पिढीला ना आवडत नाही की असं बॉडी शेमिंग केलेलं किंवा कशाच बद्दल बोललेलं हम्म. ते एकमेकांना जज करत नाहीत ते त्यांचा चांगला स्वीकार करतात हम्म. तर आपण सुद्धा आपली जनरेशननी सुद्धा त्यांचा स्वीकार केला त्यांना जज न करता आणि हे मजेनी घेतलं तर खरंच आपल्याला जेन झी जेवढं वाटतंय ना तेवढं नसेल उलट मजा येईल आपल्याला आणि मी हे बघतीये की मला खरंच मजा येते त्यांच्याशी डील करायला पालक आणि मुलांनी करणं हे तर एक नैसर्गिक प्रोसेसचा भाग आहे जेनझी एकमेकांशी चांगले वागत असतीलच कारण त्यांचे त्यांचे एन्जॉयमेंट चालू असती प्रश्न येतो तो सोशल सर्कल्समध्ये विशेषतः वर्कप्लेसमध्ये मग कोणीतरी कसं रिझाईन टाकलं याची हेडलाईन होती मग कोणीतरी एकमेकांशी कसं कम्युनिकेट करते ह्याच्या प्रोटोकॉल्सवरून चर्चा होती तर हे जे सोशल सर्कल आहे की ज्यांचं बंधन नाही एकमेकांना की मी तुला का सहन करू आई वडील आणि मुलाला कदाचित एकमेकांना सहन करायचं आहे मुलांनी त्या जेनझी मुलांनी मित्रमैत्रिणी बाय चॉईस निवडलेत ज्यांना बाय कंपल्शन 2 पिढ्यांना एकमेकांशी एकत्र राहायचं आहे ऍटलिस्ट फॉर सम टाइम त्यांनी कसं हँडल करायचं अशा वेळेला ना आपण कोणालाच जज करायचं नाही असं जर का आपण ठरवलं तर आपण दुसऱ्या व्यक्तीचा ती व्यक्ती आहे तसा स्वीकार करू शकतो आणि तसं झालं तर आपण त्यांच्याशी संवाद चांगला साधू शकतो उपदेश केलेला कोणालाच आवडत नाही ऑफिस वगैरे अशा सर्कलमध्ये असं होतं की उपदेश केला जातो सरळ सरळ टीका केली जाते तर असं करण्यापेक्षा आणि ह्या म्हणजे जेनझीला तुम्ही त्यांना उपदेश केलेला तर अजिबातच आवडत नाही आणि त्यांना काहीतरी उगीच शिकवायला गेलात तरी आवडत नाही तर संवाद सुधारण्यासाठी एक करता येईल की त्यांच्याकडनं आपण काय शिकू शकतो हे आपण विचारात घ्यायचं की टेक्नॉलॉजी त्यांना जन्मजातच माहिती असते तर ते एकतर आपण त्यांच्याकडनं शिकू शकतो नवीन काय काय स्टाईल्स चाललेले आहेत फॅशन वगैरे ते शिकू शकतो नवीन व्होकॅब्युलरी त्यांची लँग्वेज वेगळीच आहे त्याच्यावरती कमांड आहे ती आपण त्यांच्याकडनं शिकू शकतो आणि खूप वेगवेगळ्या गोष्टी माहिती असतात म्हणजे मला असं कधी कधी वाईट वाटतं की अरे ही पिढी पेपर वाचत नाही पुस्तकं वाचत नाही पण ते काहीतरी व्हिडिओ वगैरे बघत असतात त्यामुळे त्यांना जागतिक राजकारणामध्ये काय चाललंय हे माहिती असतं त्यामुळे त्यांना जे करायचंय याचा थोडासा आपण रिस्पेक्ट जर का ठेवला त्यांना समजून घेतलं तर मग हा प्रश्न येणार नाही किंवा ऍटलिस्ट कमी येईल शेवटच्या प्रश्न आधीचा प्रश्न आपल्या थिंक बँकचे साधारण 20% ऑडियन्स जेनझी आहे की जी 25च्या आतली असते असं आम्हाला अनालिटिक्स सांगतं आता ह्या ऑडियन्सला की जो हा व्हिडिओ बघत असेल तुम्ही काय सांगाल की जेनझीनं तुमच्या माझ्या पिढीला कसं समजून घ्यावं आणि कसं टॉलरेट करावं तर मी जेनझींना मला अगदी सांगायला आवडेल की आम्ही जे तुम्हाला बोलतोय किंवा उपदेश करतोय तर आम्हाला तुम्ही आवडत नाही म्हणून नाही तर आम्हाला तुमची खूप काळजी वाटते म्हणून आहे आणि मी माझ्या मैत्रिणीचं जे उदाहरण दिलं की तसंच आहे की आम्हाला पण खूप स्ट्रेस आहे आम्हाला पण बरेच निर्णय घ्यायला लागतात आता तुम्हाला काळजी आहे की करिअर कसं निवडायचं पुढे काय करायचं मे बी आम्हाला काळजी आहे की तुमचं कसं होईल किंवा आम्ही आता म्हातारे होणारे काही वर्षात तर मग आमचं कसं होईल तर प्रत्येक पिढीला त्यांच्या त्यांच्या काळज्या ह्या असणारच आहेत तर आम्ही पण तुम्हाला समजून घेऊ तुम्ही आमच्या या काळज्या समजून घ्या आणि आपण एकमेकांशी ओपन डायलॉग ठेवू म्हणजे मग आपलं नातं हे चांगलं राहील शेवटचा प्रश्न हे ताणेबाणे होत राहणं ठीक आहे पण ह्याचा परिणाम एखाद्या डिसऑर्डरकडे जाणे मग अँझायटी असेल ॲडिक्शन असेल किंवा लोनलीनेस असेल या सगळ्याबद्दल सातत्यानं चर्चा होती हे कसं टाळायचं आणि समजा असं काही घडण्याची चिन्ह दिसली तर ते कसं मिटिगेट करायचं झेंजीच्या बाबतीत बोलायचं झालं तर त्यांना एक्सपोजर खूप आहे आणि त्यामुळे वेगवेगळ्या प्रकारची माहिती सतत त्यांच्याकडे येते आणि बरेचदा ती चुकीची असू शकते हे विशेषतः ऍडिक्शनच्या बाबतीमध्ये होऊ शकतं की व्यसन केलं की छान वाटतं
तुम्ही जर का व्यसन केलं तर तुमचं टेन्शन जाईल. हम्म. अलीकडे मी बघते की गांजाच्या बाबतीमध्ये खूप चुकीची माहिती सोशल मीडियावरती वगैरे फिरत असते. बर. तर ही जी माहिती आहे ती खरंच आहे का, बरोबर जे सांगतायत का, हे तपासून बघायला पाहिजे. हम्म. आणि कुठल्याही प्रकारचं व्यसन करणं हे वाईटच आहे. हम्म. त्यातून आपल्याला आनंद मिळत नाही आणि कुठलाही आपला ताण जात नाही. हम्म. तर इंटरनेटवरती मिळणारी माहिती ही प्रत्येक वेळेला खरी असेल असं नाही. हम्म. सोर्स जो आहे तो ऑथेंटिक आहे का हे बघा. हम्म. आणि खरंच काही काळजी असेल तर जे शास्त्रीय माहिती देणाऱ्या ज्या साईट्स असतात हम्म. तिथे तुम्ही जाऊन बघा. एक्सपर्ट्सना तुम्ही विचारा. म्हणजे मग व्यसन काहीतरी ट्राय करायचंय, गांजा ट्राय करायचाय किंवा वजन वाढवायला किंवा बॉडी बिल्डिंग करायला वेगवेगळी ड्रग्स ट्राय करायची आहेत, तर ते होणार नाही. आणि दुसरं म्हणजे की तुलना केली जाते आणि हम्म. त्याच्यामुळे डिप्रेशनमध्ये ते जातात. हम्म. तर हे पण की दुसरं आपण वेगळे आहोत, म्हणजे आपण काही कमी आहे असं नाही. प्रत्येक माणूस हा वेगळा असतो आणि त्याचा आपण स्वीकार करायचा आहे. हम्म. स्क्रीनवरती जे दिसतंय ते खरं असतं असं नाही, ते खरं जग असतं असं नाही. हम्म. तर त्याच्यामुळे आपल्याला काळजी वाटायचं काही कारण नाही की दुसरे खूप मजा करतायत, त्यांना खूप जास्ती फ्रेंड्स आहेत, त्यांना सारखं पार्टीला आमंत्रण येत आहेत आणि हम्म. तेवढे मला येत नाहीयेत. तर हे काही नाहीये. हम्म. आपला प्रत्येकाचा स्वभाव आहे आणि त्याच्यानुसार आपण एन्जॉय करू शकतो. आपल्या आवडी-निवडी त्याच्यानुसार जोपासू शकतो. हम्म. आणि अँक्झायटीच्या बाबतीमध्ये असं दिसून येतं, की आपण जेव्हा काही पोस्ट करतो, तर किती लाइक्स येतायत, किती व्ह्यूज येतायत, याच्यामुळे पण अँक्झायटी खूप वाढत असते. सतत ते चेक केलं जातं. हम्म. तर त्याच्यामुळे जे येतं ते डोपामाइन रश तो येतो हो. आणि डोपामाइन रश जो असतो तो लगेच निघून पण जातो. हम्म. तर आपल्याला डोपामाइन हे जे आनंद मिळवण्याचं हार्मोन आहे, केमिकल आहे, तर ते सावकाश कसं रिलीज होईल यासाठी प्रयत्न करायचा आहे. बर. तर सोशल मीडिया किंवा इंटरनेट हेच फक्त आपल्या हॉबीज नको, हम्म. तर संगीत ऐकणं असेल, हम्म. पुस्तकं वाचणं, व्यायाम करणं, हम्म. ह्या ज्या गोष्टी आहेत की ज्याच्यामुळे आपल्याला बरं वाटतं आणि त्याच्यामुळे डोपामाइन स्लो रिलीज होतं. हम्म. त्यामुळे त्यातून मिळणारा आनंद हा दीर्घकाळ टिकतो. तर जे आपले जुने ट्रॅडिशनल आनंद मिळवण्याचे मार्ग आहेत, त्याच्याकडे सुद्धा आता पुन्हा एकदा बघायला पाहिजे. खूप इंटरेस्टिंग गोष्टी समजल्या आणि खूप क्लॅरिटी आली की कसं दोन पिढ्यांनी एकमेकांशी बोलावं. तुम्ही वेळ दिलात त्याबद्दल खूप खूप आभार. धन्यवाद.